भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण गणेशोत्सव साजरा करतो। घरगुती आणि सार्वजनिक दोन्ही प्रकारच्या गणेशोत्सवात पार्थिव मूर्तीची पूजा प्रमुख मानली जाते। पण माघातील या उत्सवाचं वैशिष्ट्य हे की माघ शुक्ल चतुर्थी ही भगवान श्री गणेश यांच्या जन्माची तिथी मानण्यात आली आहे। त्यामुळे हा प्रामुख्याने श्री गणेशाचा जन्मोत्सव आहे असं म्हणूया। म्हणूनच जरी हा उत्सव आपण भाद्रपदातील गणेशोत्सवासारखाच साजरा करतो, तरी अनेक ठिकाणी या उत्सवात पार्थिव मूर्तीच पूजली जाते असं नाही। धातूच्या मूर्तीचीही पूजा खूप ठिकाणी केली जाते। भगवान गणेशाचे विविध अवतार आहेत। त्यातील विनायक या अवताराशी या उत्सवाचं नातं मानण्यात येतं। आता या विनायक अवताराची कथा खरं तर फार छान आहे बरं का। म्हणजे आपण बालकृष्णाच्या लीला ऐकतो ना, तशा यात बालविनायकाच्या लीला आहेत। पण या गोष्टीत त्याचं नाव विनायक नाही, म्हणजे मूळ नाव विनायक नाही। काय आहे ही गोष्ट? चला ऐकूया। महोत्कट विनायक या अवतार रूपाने गणपतीने माघ शुद्ध चतुर्थीला जन्म घेतला आणि म्हणून माघी गणेश जयंती या दिवशी साजरी केली जाते।